सर्वांना माझा नमस्कार. ZP डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत TET परीक्षा विशेष सराव प्रश्नपत्रिका, मराठी पुस्तके व त्यांचे साहित्यिक यावर आधारित विशेष असे 50 महत्त्वाचे प्रश्न जे TET परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे पहा, श्यामची आई हे अजरामर आणि संस्कारक्षम पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक लिहिले आहे आपण सर्वजण जाणतो साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा. प्रश्न दुसरा, मराठी साहित्यातील पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेली ययाती ही कादंबरी कोणाची आहे? तर ही कादंबरी आहे वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली. ययाती कादंबरीचे लेखक आहेत वि.स. खांडेकर. पुढचा प्रश्न आहे, असामी या अत्यंत लोकप्रिय विनोदी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपल्या सर्वांना माहीत आहे की पु. ल. देशपांडे हे विनोदी पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, चितळे मास्तर, नथू नारायण यासारखे अजरामर पात्रे असलेल्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचेसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो की पु. ल. देशपांडे हे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, दानशूर कर्ण याच्या जीवनावर आधारित मृत्युंजय ही महाकादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? तर या ठिकाणी शिवाजी सावंत यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे मृत्युंजय. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या जीवनावर आधारित छावा ही कादंबरी कोणाची आहे? तर छावा ही कादंबरी आहे शिवाजी सावंत यांनी लिहिलेली. पुढचा प्रश्न आहे, थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीवर आधारित स्वामी या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वामी या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? पहा या ठिकाणी रणजित देसाई हे स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित श्रीमान योगी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर तो सुद्धा या ठिकाणी रणजित देसाई यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची थरारक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडणारी पानिपत कादंबरी कोणाची आहे? पहा या ठिकाणी विश्वास पाटील यांची ही पानिपत कादंबरी आहे. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्षावर आधारित महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विश्वास पाटील हेच या ठिकाणी महानायक या कादंबरीचे लेखक आहेत. गणपतराव बेलवलकर हे मध्यवर्ती पात्र असणारे नटसम्राट हे अजरामर नाटक कोणी लिहिले? तर आपल्या सर्वांना माहीत आहे वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज असं त्यांना आपण म्हणतो, त्यांनी नटसम्राट हे नाटक लिहिलं. पुढचा प्रश्न, कुसुमाग्रज यांच्या कोणत्या सुप्रसिद्ध काव्यसंग्रहाला मराठी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? तर या ठिकाणी तो आहे विशाखा नावाचा या ठिकाणी मराठी साहित्यातील काव्यसंग्रह. पुढचा प्रश्न आहे, धनगर समाजाचे व मेंढपाळाचे जीवन अतिशय जिवंतपणे रेखाटणारी बनगरवाडी ही कादंबरी कोणाची आहे? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो व्यंकटेश माडगुळकर यांची ही बनगरवाडी ही कादंबरी आहे. वानराच्या टोळीमधील संघर्षाच्या माध्यमातून मानवी प्रवृत्तीचे दर्शन घडवणारी सत्तांतर ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ही व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेली कादंबरी आहे. पुढचा प्रश्न पाहूया, लखोबा लोखंडे हे गाजलेले खलनायकी पात्र असलेले तो मी नव्हेच हे नाटक खालीलपैकी कोणाचे आहे? तर ते नाटक आहे प्र.के. अत्रे यांचे. पुढचा प्रश्न, मोरूची मावशी हे मराठी रंगभूमीवरील अत्यंत यशस्वी विनोदी नाटक कोणी लिहिले? ते सुद्धा या ठिकाणी प्र.के. अत्रे यांनी लिहिलेले आहे मोरूची मावशी. पुढचा प्रश्न, जादूगर ही प्रसिद्ध आणि अत्यंत लोकप्रिय ठरलेली कादंबरी कोणाची आहे? तर ती आहे ना.सी. फडके यांची जादूगर ही कादंबरी आहे. रत्नाकर आणि ललिता यांच्या कथेवर आधारित दौलत या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो ना.सी. फडके आहेत. पुढचा प्रश्न आहे, स्मरणगाथा हे प्रसिद्ध आत्मकथन खालीलपैकी कोणत्या महान कादंबरीकाराचे आहे? पहा या ठिकाणी गो.नि. दांडेकर यांनी ही स्मरणगाथा ही कादंबरी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न, माचीवरील बुधा ही दुर्ग आणि मानवी संघर्षावर आधारित कादंबरी कोणी लिहिली आहे? ते गो.नि. दांडेकर यांनी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न, पांडुरंग सांगवीकर हे मध्यवर्ती पात्र असलेली आणि मराठी साहित्यात नवता आणणारी कोसला कादंबरी कोणाची आहे? पहा या ठिकाणी कोसला ही कादंबरी कोणाची आहे? भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे. पुढचा प्रश्न, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या महाकादंबरीचे लेखक कोण आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? ते सुद्धा या ठिकाणी भालचंद्र नेमाडे आहेत. पुढचा प्रश्न आहे, मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि हृदयस्पर्शी ठरलेले स्मृतिचित्रे हे आत्मकथन कोणाचे आहे? तर ते आहे लक्ष्मीबाई टिळक यांचे. पुढचा प्रश्न, महाभारतातील पात्रांचे मानवी दृष्टिकोनातून विश्लेषण करणाऱ्या युगांत या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? ते आहेत इरावती कर्वे. पुढचा प्रश्न, निसर्गाचे आणि ऋतूंचे अत्यंत सूक्ष्म ललित वर्णन करणारा ऋतुचक्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर तो लिहिला आहे दुर्गा भागवत यांनी.
पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावरील दुर्दम्य ही चरित्रपर कादंबरी कोणाची आहे? तर ती आहे गंगाधर गाडगीळ यांची. पुढचा प्रश्न पाहूया, अंदमानच्या कारागृहातील आठवणीवर आधारित माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ही लिहिलेली कादंबरी आहे. पुढचा प्रश्न पाहूया, काळे पाणी ही अंदमानच्या पार्श्वभूमीवरील सामाजिक राजकीय कादंबरी कोणाची आहे? ती सुद्धा या ठिकाणी वि. दा. सावरकर यांची आहे. मराठी साहित्यातील पहिले अत्यंत चर्चिले गेलेले आणि मैलाचा दगड ठरलेले बलुत हे एक आत्मकथन कोणाचे आहे? या ठिकाणी बलुत हे आत्मकथन दया पवार यांचे आहे. कैकाडी समाजाच्या वेदना आणि जीवन संघर्ष मांडणारे उपरा हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ते आहे लक्ष्मण माने यांचे उपरा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उचल्या पारधी जमातीचे कडू वास्तव मांडणाऱ्या उचल्या या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे लेखक कोण आहेत? लक्ष्मण गायकवाड आहेत. पुढचा प्रश्न आहे, अक्करमाशी या आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषांतरित झालेल्या प्रसिद्ध दलित आत्मकथनाचे लेखक कोण आहेत? ते आहेत शरद कुमार लिंबाळे. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील बालपण, कौटुंबिक संघर्ष आणि शिक्षणाची ओढ मांडणारी झोंबी ही कादंबरी कोणाची आहे? ती आहे आनंद यादव यांनी लिहिलेली. पुढचा प्रश्न पाहूया, मराठी साहित्यात सुधारित रविकिरण मंडळाचे प्रमुख कवी माधव जुले यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणता? प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे विरह तरंग नावाचा. पुढचा प्रश्न आहे, गोव्याचे निसर्ग सौंदर्य आणि तरल भावना व्यक्त करणारा जीवन संगीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तो आहे बाब बोरकर यांचा. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. दा. करंदीकर यांचा पहिला सुप्रसिद्ध काव्यसंग्रह कोणता? तो आहे मृदगंध नावाचा. पुढचा प्रश्न आहे, सांग सांग भोलानाथ आणि जिप्सी यासारख्या प्रसिद्ध कवितांचे कवी कोण आहेत? तर ते आहेत मंगेश पाडगावकर. पुढचा प्रश्न आहे, बिजली हा प्रसिद्ध आणि आक्रमक राष्ट्रभक्तीपर कवितांचा संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? वसंत बापट यांचा आहे. पुढचा प्रश्न, मुंबईतील गिरणी कामगाराच्या संघर्षावर आधारित माझे विद्यापीठ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? नारायण सुर्वे यांचा आहे. पुढचा प्रश्न, संध्याकाळच्या कविता हा गूढ तरल आणि व्याकुळ करणारा सुप्रसिद्ध काव्यसंग्रह कोणाचा आहे? कवी ग्रेस यांचा आहे. पुढचा प्रश्न आहे, थोर कवयित्री आणि गीतकार शांता शेळके यांचा पहिला सुप्रसिद्ध काव्यसंग्रह कोणता? वर्षा हा त्यांचा पहिला सुप्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे, स्त्री मनातील हळवे भाव, विरह आणि दुःख मांडणारा मृगजळ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत यांचा आहे. पुढचा प्रश्न, मराठी नवकाव्याचे युगप्रवर्तक मानल्या जाणाऱ्या कवी केशवसूत यांची गाजलेली कविता कोणती? तुतारी. काही कविता या काव्यसंग्रहातून मराठी कवितेत आधुनिकता आणणारे कवी कोण आहेत? तर ते आहेत बासी मर्डेकर म्हणजे बाळ सीताराम मर्डेकर. पुढचा प्रश्न आहे, सुधाकर आणि सिंधू यांच्या जीवनावरील एकच प्याला हे अजरामर शोकांतिका नाटक कोणी लिहिले? राम गणेश गडकरी यांनी हे लिहिलेलं आहे. त्यांनाच गोविंदाग्रज असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, गदिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग. दि. माडगुळकर यांची अजरामर ठरलेली महाकाव्य रचना कोणती? तर ती आहे गीत रामायण ही महाकाव्य रचना आहे. पुढचा प्रश्न, शिवचरित्राचा महाराष्ट्रभर प्रसार करणारे राजा शिवछत्रपती या महान ग्रंथाचे लेखक कोण आहेत? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे आहेत. पुढचा प्रश्न, मराठी ग्रामीण जहागीरदारी आणि एकत्र कुटुंबाचे विघटन मांडणारे वाडा चिरेबंदी हे नाटक कोणाचे आहे? महेश एलकुंचवार यांचे आहे. पुढचे प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न, मुंबईतील झोपडपट्टी आणि महानगरी उपेक्षित जीवनावर आधारित चक्र ही कादंबरी कोणी लिहिली? तर ती जयवंत दळवी यांनी लिहिलेली कादंबरी आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 50 महत्त्वाचे प्रश्न पाहिले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.